नमस्कार. मी सतीश सांगळे. अ, व्हिडिओ बनवायचं कारण किंवा लाईव्ह येण्याचं कारण असं आहे, आपल्या महाराष्ट्रात जो तरुण उद्योजक आहे, त्या तरुण उद्योजकाला जसं वातावरण मिळालं पाहिजे, जसं गुजरातला मिळतंय, जसं बाहेर राज्यात मिळतंय, तसं आपल्या महाराष्ट्रात मिळत नाही. तरुण उद्योजक हा तर स्ट्रगल करून आणि आत्महत्या करतोय. एक वेळ येते, त्याला काही करता येत नाही. जसं उद्योजकांनी सुरुवात केली, जागेचा प्रश्न, एम-एस-सी-बीच्या मीटरच्या कनेक्शनचा प्रश्न, त्याच्यानंतर पैशांची अरेंजमेंट, बरेच प्रश्न त्याच्यासमोर उभे राहतात. तर ते एका एका प्रश्नाला तो तोंड देत देत कसा तरी उभा राहतो. तर सुरुवात करतो जागेपासनं. त्या उद्योजकाला जागा मिळत नाही, मिळाली तर खूप महाग मिळते. दुसरं, पैशांची अरेंजमेंट, बँक लोन देते तर ती जमीन गहाण ठेवायला लावते, घर गहाण ठेवायला लावते. आणि तिसरं, गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचा काही सपोर्ट मिळत नाही. तर एम-एस-सी-बीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला झालं काय. जेव्हा जागा घेतली, तिथे लाईट नव्हती. लाईट घ्यायला गेलो तर तिथे पैसे मागण्यात आले. पैसे मागण्यात आल्यामुळं, पैसे नसल्यामुळे त्यांना पैसे देता आले नाही. महिनाभर जागेवर लाईटच आली नाही. त्याच्यानंतर एम-एस-सी-बीचे साहेब कुठेही गेलं तर सुरुवातीला येतो जो पैसा. पैसा दिला तो माणूस तुरंत लगेच काम करतो. 1 मिनिटही वाया घालवत नाही. तेच त्याला पैसा नाही मिळाला, तर तो 3 ते 4 महिने कंटिन्यूअस चकरा मारायला लागतो. पहिल्या चक्करमध्ये काम होत नाही. दुसऱ्या चक्करमध्ये तो म्हणतो, "लेटर दिलंय का तुम्ही?" म्हणजे त्याला फॉर्म दिलेला असून तो परत म्हणतो, "तुम्ही दिलंय का?" मग चौथ्या चक्करला तो म्हणतो, "ठीक आहे, मी बघतो." असं करत करत तो उद्योजक धंदा करेल का लाईटसाठी चकरा मारेल, बरोबर. त्याच्यानंतर येतो धंदा सुरू होतो त्याचा. धंदा सुरू झाल्यानंतर लोक त्याला पेमेंटला त्रास देतात. जसं काही आज एक काम पूर्ण केलं त्यांनी, तो महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिना त्याला फिरवतो. त्याच्यानंतर परत तो बँककडे जातो. बँक कर्ज देत नाही. कर्ज दिलं तर त्याच्यातही ती म्हणते, "तू हे गहाण ठेव, ते गहाण ठेव, ते गहाण ठेव." आणि बँकेचे जे हप्ते भरायचे त्याला, त्याच्यासाठी जे काम केलंय, कामाचे पैसेच येत नाही. तर अशा प्रकारे तरुण उद्योजक या सगळ्या जाळामध्ये होरपळून जळतो. आणि हा प्रत्येक उद्योजक, तरुण उद्योजक जो मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉन्ग करतो, त्याची ही व्यथा आहे. म्हणजे या व्हिडिओचं नावच असं म्हणता येईल, तरुण उद्योजकाच्या व्यथा. आणि मिडल क्लास फॅमिलीतून असल्यामुळे त्याला अजून हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे जे आपलं महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट, जे महाराष्ट्राचं अ, जे काही आपले सरकार आहे, त्या सरकारला विनंती आहे, की बाबा जे कोणी हे तरुण उद्योजक असतील, त्यांना जागेचा प्रश्न असो, लाईटीचा प्रश्न असो, पाण्याचा असो, आणि त्यांच्यासाठी काहीतरी एक कायदा आला पाहिजे. जे काही कुठे ते काम करत असतील, गव्हर्नमेंटसाठी असो, प्रायव्हेटसाठी असो, त्यांना कुठेतरी मोकळा श्वास घेता येईल, मोकळं काम करता येईल. कुठेतरी त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी कायदा किंवा काहीतरी एक गोष्ट प्रमाणात काहीतरी करायला हवं. ही मला तुमच्याकडनं गव्हर्नमेंटकडनं अपेक्षा आहे. आणि त्या तरुण उद्योगामध्ये बरेच उद्योग करतात लोकं. मशीन शॉप असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, फॅब्रिकेशन शॉप असेल, इंडस्ट्रियल सप्लायर असो, ट्रेडर असो, यांना अडचणी आहे. यांच्या पाठीमागं कोणी असं भक्कम असं उभं नाहीये. आणि मोठी लोकं, मोठ्या इंडस्ट्रीज या तरुण छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला अ, गिळून घेतात. जसा मोठा साप असतो, मोठा मासा असतो समुद्रातला, तो छोट्या माशांना खाऊन टाकतो. अशाच प्रकारे या मोठ्या-मोठ्या जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत किंवा मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्या या छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचं युटिलायझेशन करून त्यांना गिळून घेतात. तर हे थांबवलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी सपोर्टला यायला पाहिजे. गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये एम-एस-सी-बी आलं, लाईट, पाणी, जागा ह्या गोष्टी आहेत. ह्या
त्यांना मुबलक याच्यात अवेलेबल करून आणि त्यांना कुठंतरी उभं करण्यात आलं पाहिजे. हे आज आपण अ, प्रेक्षकांना सांगू इच्छितो. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय भारत.